नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या DM फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुमच्यासाठी आज मी खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज घेऊन आलो आहे. कारण की बघा, ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाने ओल्ड जी आरनुसार आपल्या महाराष्ट्र शासनाने जे आपला DHS जे त्यासाठी तुम्ही सर्वजण तयारी करताय DHS, या DHSमध्ये आपली जे पोस्ट आहे फार्मसी ऑफिसर. तर फार्मसी ऑफिसरसाठी 136 जागा 136 जे पोझिशन आहे किंवा व्हॅकन्सी आहे 136 या काय केल्या होत्या, नॉमिनेट केल्या होत्या किंवा जाहीर केल्या होत्या मागच्या परिपत्रकानुसार. पण सध्याच आपल्याला ऐकण्यात आलं आहे की जे आरोग्यमंत्री आहेत, तर आरोग्यमंत्र्यांनी काय केलं आहे की नवीन व्हॅकन्सी यायला पाहिजेत किंवा काही जागेची जे ॲडिशन आहे ती जागेची ॲडिशन या आरोग्य भरतीमध्ये केली आहे. तर हे फक्त आतापर्यंत जसं तुम्हाला सांगितलं की 8,000 जे जागा आहे किंवा 4,500 जे जागा आहे त्याची भरती काय होणार, वाढ होणार. हे आपण आत्ताच मी तुम्हाला जसं इंस्टाग्रामवर मी तुम्हाला शेअर केलं होतं, एका वृत्तपत्रामध्ये ते लेख आला होता, ठीक आहे. पण आता ते जे आहे त्याने जे स्टेटमेंट ज्याने जे केलं होतं वृत्तपत्रामध्ये किंवा पेपरमध्ये, ते आता GRच्या फॉर्ममध्ये पब्लिश झालं आहे. तर सध्याच्या कंडिशनमध्ये 136 प्लस आपल्याला ॲडिशन जागा म्हणजे नवीन GRनुसार जे जागा आहेत त्या जवळपास 47 जागा या ऑल महाराष्ट्रामध्ये काय झालेल्या वाढलेल्या आहेत. या वाढलेल्या जागा आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे 2-2 महिन्याला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲड निघण्याचा बेसिकली क्रायटेरिया काय असतो. आधी काय होते, मंत्रालयामध्ये डिसाइडेड होते की एखाद्या डिपार्टमेंटला जागेची गरज आहे किंवा मनुष्यबळाची गरज आहे. त्यानंतर काय होतो की जे डिपार्टमेंटमधले लोक आहेत त्यांच्या काय होतात, म्हणजे बदल्या होतात. त्याला आपण इंटरनल बदल्या म्हणतो, ठीक आहे. इंटरनल बदल्या झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जागेचा आकृतीबंध निघतो आणि आकृतीबंध निघाल्याच्यानंतर जे नेक्स्ट प्रोसेस असते ते म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. आता मित्रांनो, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की सध्याच्या कंडिशनला डिपार्टमेंटने जागा घेतल्या हे पण झालं आहे. त्यानंतर इंटरनल बदल्या पण झाल्या जूनमध्ये. त्यानंतर हा आकृतीबंध म्हणजे सुधारित आकृतीबंध हा तयार झाला आहे, ज्याच्यामध्ये सुधारित आकृतीबंधानुसार आपल्या फार्मासिस्ट, आपण बेसिकली फक्त फार्मासिस्ट पोस्टबद्दल बोलतो आहे, तर आपल्या फार्मासिस्टबद्दल 136 जागा जुन्या प्लस 47 जागा या नवीन तयार झालेल्या आहेत आताच्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार, ज्याच्या 183 म्हणजे आता टोटल तुम्हाला किती, सध्या तुम्हाला DHSमध्ये 183 जागेची एकदम बिग व्हॅकन्सी किंवा आपण म्हणू शकतो एकदम बंपर व्हॅकन्सी तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. 183 हे फार्मसी ऑफिसर या पदाची तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल, ठीक आहे. या पदाची तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल. आता या जाहिरातमध्ये जे समजा मेन्शन केलं आहे की स्लॅबस काय असणार, तर तुम्हाला सांगितलं आहे, मी कालच व्हिडिओ बनला आहे. त्या स्लॅबसमध्ये टेक्निकल स्लॅबस कोणता, नॉन टेक्निकल स्लॅबस कोणता, अभ्यास कोण्या प्रकारे करायचा, जास्त कोण्याही सब्जेक्टमध्ये PhD न करता किंवा जास्त अंदरमध्ये न घुसता तुम्हाला जे इफेक्टिव्ह डेटा आहे किंवा जो नेसेसरी डेटा आहे, ज्या डेटावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, ज्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये, तो प्रॉपर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तो ठीक आहे. तर तुमच्यासाठी सर्वांसाठी आजच्या डेटला मी तुम्हाला एक ऑफिशियली दाखवतो की बघा, हे बघा, महाराष्ट्र शासनाचं जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बघा, हे परिपत्र आजच्या डेटला 24 जून आज म्हणजे आजच्या दिवशी काय झालं, जाहीर झालं आहे. याच्यामध्ये काय आहे की 50% जास्त बांधकाम झालेल्या म्हणजे काय, जे काही नवीन हॉस्पिटल झाले आहेत, आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय झाले आहेत किंवा ज्या आरोग्य विभागामध्ये जे नवीन हॉस्पिटल झाले आहेत त्यांच्यामध्ये नवनिर्मित आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती, म्हणजे जे नवीन हॉस्पिटल झाले आहेत त्यांच्यासाठी आता पदनिर्मिती करण्यात आली आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे पदनिर्मिती जेव्हा होते तेव्हा पदनिर्मिती झाल्याच्यानंतर जे नेक्स्ट प्रोसेस असते मित्रांनो, जसं मी तुम्हाला इथे मेन्शन केलं आहे की जे नेक्स्ट प्रोसेस असणार आहे, जे नेक्स्ट स्टेप्स असणार आहे ती बघा, पदभरती झाल्याच्यानंतर, आकृतीबद्ध झाल्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय आहे, तर तुमची नेक्स्ट प्रोसेस आहे तुमच्या डायरेक्ट जाहिरात. सो तुम्हाला या गोष्टीवर लक्षात ठेवायचं आहे की तुमची आता नेक्स्ट प्रोसेस जे असणार आहे ही तुमची जाहिरात असणार आहे. बघा, जाहिरात असणार आहे. सो तुम्हाला अकॉर्डिंग टू धिस प्रोपोर्शन ऑर अकॉर्डिंग टू धिस रूल किंवा ज्या सध्या आपल्याला जे GR निघाले आहे अकॉर्डिंग टू धिस GR तुम्हाला काय करायचं, प्रिपरेशन तुमचं चालू करायचं आहे. तर बघा, तुम्हाला इथे बघा नवीन पदनिर्मिती झाली आहे. याच्यामध्ये नवनवीन हॉस्पिटल्स त्यांनी काय केले आहेत, नवीन हॉस्पिटल्स ॲड केले आहेत. बघा, जसे मी पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आहे, जेवढे आता समजा हे पूर्ण GR आहे आपल्याकडे जवळपास 54 पेजेसचा GR आहे. तर 54 पेजेसपैकी बघा तुम्हाला
मी सांगतो जवळपास थोड्या जे काही मेन जागा आहेत किंवा तुम्हाला जे वरवरच्या जागा आहेत त्या तुम्हाला दाखवून देतो आणि तुम्ही जे आहेत तर तुम्ही आपल्या मला व्हॉट्सअपवर हाय पाठवून जर दिलं तर तुम्हाला मी हे GR तुम्ही पाठवू शकतो. जसं बघा, औषध निर्माण अधिकारी कोणत्या हॉस्पिटलला आहे, तर बेसिकली हे जर बघायचं झालं तर अकोल्याचं जे हॉस्पिटल आहे तर अकोल्याच्या हॉस्पिटलला आधीच 25 जागा होत्या. ठीक आहे, 25 झाल्या होत्या, त्याच्यामध्ये पुन्हा 3 जागा ॲड झाल्या. म्हणजे अशा प्रत्येक हॉस्पिटलला काय झाल्या, जागा ॲड झाल्या आहेत आणि तुमची जी येणारी व्हॅकन्सी आहे ही खूप बंपर व्हॅकन्सी आहे. सो तुम्हाला या व्हॅकन्सीमध्ये काय करायचं आहे, चान्स मारायचा आहे आणि स्वतःचा अभ्यास काय करायचा आहे, इम्प्लिमेंट करायचा आहे. जेणेकरून तुमचा जे हे असणार आहे म्हणजे अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती असणार आहे किंवा जे काही तुम्ही नवीन अभ्यास करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय होणार, पुन्हा एक मोटिवेशन भेटणार. सो बेसिकली सांगायचं जर झालं तुम्हाला तर बघा, जसं आता पहिल्यांदा जागा होत्या आपल्या 136, याच्यामध्ये तुम्हाला पुणे डिपार्टमेंटचा GR आहे. ओके, किंवा आरोग्य विभाग जे आहे पुण्याचं याचा GR आहे. सध्या जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे या 47 म्हणजे 47 जागा झाल्या आहे. तर तुम्हाला सांगतो मी, जे औषध निर्माण अधिकारी किंवा फार्मसी ऑफिसर हे जे पद असणार आहे, या पदासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 183 म्हणजे 183 हे तुम्हाला पदं पाहायला भेटणार आहे. म्हणजे ज्या लोकांचं जवळपास मागच्या वेळेस म्हणजे माझ्यासोबत ज्यांना DMER ज्यांचं नाही झालं, ज्यांच्या मनामध्ये रिग्रेट आहे, तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगला चान्सेस आहे. प्लस जे लोक फ्रेशर आहे, ज्या लोकांना जस्ट त्यांचा डिप्लोमा झाला आहे, B.Pharm झाला आहे आणि त्यांना करिअरकडे समजत नाही आहे की मी काय चूज करायला पाहिजे. सो मित्रांनो, कॉर्पोरेटच्या मागं न लागता गव्हर्नमेंटचा अभ्यास करा. कारण की मी स्वतः कॉर्पोरेट जॉब सोडून आलो आहे. मी पण कॉर्पोरेटचा मला एक्सपिरियन्स आहे. मी चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये जॉब केली आहे. ओके, सो सगळ्या गोष्टीकडे न जाता तुम्ही या फार्मसी ऑफिसर या प्रिपरेशनकडे किंवा फार्मसी ऑफिसर या जागेकडे काय करायला पाहिजे, सर्वांनी फोकस करायला पाहिजे. तर बेसिकली आता न्यू ॲडेड जागा बघा, सगळ्यात जास्त जागा जर तुम्हाला बघितलं तर ठाणेला 2 हॉस्पिटल झाले आहेत मुंबईमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 9 आणि 6 जवळपास 15 जागा आहे तुम्हाला फक्त ठाणेला पाहायला मिळतील. ओके, सो या प्रकारे बंपर व्हॅकन्सी आहे. जवळपास तुम्हाला 183 जागा आहेत. तर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला एक योग्य मार्ग दाखवण्यासाठी किंवा योग्य प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे आपली आरंभ 2.0 ही जे बॅच आहे ती ऑलरेडी चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण टेक्निकल जो काही तुमचा सिलॅबस आहे DHS डिपार्टमेंटने प्रिस्क्राईब केलेला, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल. ओके, हे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सिलॅबस कवर करून घेतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या थिअरी नोट्स, त्यानंतर PYQ जे आहे तुमची PYQ बँक, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर जसं डिसइन्फेक्टंटवर तुम्हाला PYQ बँक भेटेल, त्यानंतर FDवर PYQ बँक भेटेल, त्यानंतर GMPवर PYQ बँक भेटेल. म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला PYQ बँक भेटेल. जेणेकरून तुमचं प्रिपरेशन हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रिपरेशन करत असताना, आपण अभ्यास करत असताना मागच्या वेळेस प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले गेले आणि कोणता पोर्शन हा महत्त्वाचा आहे. एकदम क्वालिटी नोट्स आणि एकदम क्वालिटी PYQ बँक आणि तुमचं एकदम क्वालिटी प्रकारे काय एकदम तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. सो तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी आणि माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला 9561318421 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले बॅच तुम्ही एनरोल करू शकता. तुमच्या सर्वांच्या खिशाला परवडेल अशी आपली बॅचची प्राईज आहे फक्त मित्रांनो 1200 रुपये. ठीक आहे, 1200 रुपयामध्ये तुम्हाला नोट्स 2 टाईपच्या नोट्स, त्याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल. ठीक आहे, याच्या नोट्स थिअरॉटिकल नोट्स प्लस PYQ बँक दोन्ही टॉपिकच्या, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या. प्लस तुम्हाला तुमचे लाईव्ह क्लास, डेली लाईव्ह क्लास होतो आपला. प्लस जर तुमचा लाईव्ह क्लास जर मिस झाला तर तुम्हाला तो रेकॉर्डेड क्लास मिळतो आपल्या ॲप DM फार्मामध्ये. प्लस तुम्हाला मी अभ्यास करत असताना तुम्हाला पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, म्हणजे तुमचं जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम जर आला की अभ्यास कसा करायला पाहिजे, कोणता पॉईंट कसा वाचायला पाहिजेत, कोणता टॉपिक डीप करायला पाहिजेत, कोणता पॉईंट ओव्हर करायला पाहिजेत, तर याचं मी तुम्हाला ओव्हरऑल मार्गदर्शन तुमचा अभ्यास करताना करत असतो किंवा तुमचा अभ्यास तुमचा त्या प्रकारे करून घेतो. ओके, त्यानंतर झालेल्या टॉपिकवर लगेच टेस्ट सिरीज, म्हणजे आपली ही जी आरंभ बॅच आहे, ठीक आहे, आरंभ 2.0 ही एक कंप्लीट बॅच आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. सो तुमच्या ॲडमिशनसाठी तुमचं ॲडमिशन आताच कन्फर्म करा कमीत कमी फीसमध्ये. आपलं फक्त ॲम्बिशन आहे किंवा आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे तुमच्या सर्वांना तुमचं फार्मसी ऑफिसर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं. यासाठी मी माझ्याकडून 100% प्रयत्न करेन. तुम्हाला फक्त हार्डवर्क करायचं आहे आणि माझ्या दिलेल्या गाईडलाईन्सनुसार चालायचं आहे किंवा माझ्या गायडन्सनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वजण अभ्यास करा आणि तुमच्या ध्येयाशी असेच चिकटून राहा आणि तुमचं जे निश्चित केलेलं जे काय ड्रीम्स आहे किंवा जे निश्चित केलेला जी काय एक्झाम आहे त्यासाठी फोकसफुली अभ्यास करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.